नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे जिल्हा न्यायालय भरती 2023 च्या अपडेट विषयी। सर्वांनाच माहित आहे की 4539 पदांकरता आपले जे जिल्हा न्यायालय भरती आहे पार पडलेली आहे। यामध्ये शिपाई असतील, लघुलेखक असतील, लिपिक असतील यासाठी परीक्षा झालेली आहे आणि यांची आन्सर की सुद्धा आउट झालेली आहे। त्याविषयी आपण फारसं यामध्ये बोलणार नाही। तर महत्त्वाची गोष्ट काय की जिल्हा न्यायालय भरती 2023 ची जे रिस्पॉन्स शीट असते ही आउट झालेली आहे अलीकडेच। तर या रिस्पॉन्स शीट विषयी आपल्याला एक प्रसिद्धी पत्रक जिल्हा न्यायालय भरतीच्या बाबतीत प्राप्त झालेलं आहे। तर ते प्रसिद्धी पत्रक नेमकं काय आहे, कशाविषयी आहे, त्याविषयी हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओमध्ये यामध्ये आपण बघणार आहे प्रसिद्धी पत्रक की ज्याविषयी निकालाविषयी थोडीफार अपडेट दिलेली आहे, महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत। ते सूचना नेमका काय आहेत ते आता आपण बघूया। तर बघा, हे आहे आपलं ते प्रसिद्धी पत्रक। आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय दिलेलं आहे आपण सविस्तर बघूया। तर बघा, याला आपण झूम इन करू। तर बघा, हे प्रसिद्धी पत्रक आहे जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023। तर सविस्तर वाचू आपण। याद्वारे कळविण्यात येते की लघुलेखक ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदासाठी जाहिरात दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी लघुलेखक ग्रेड 3 वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली। सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉगिन मध्ये दिनांक 2 मार्च 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत। त्यानंतर पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो। पहिले तर काय 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी रोजी काय स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आलेली आहे, म्हणजे पेपर झालेला आहे। त्यानंतर जे हरकत फॉर्म असेल किंवा उत्तर तालिका असेल म्हणजे तुमची रिस्पॉन्स शीट असेल तर 2 मार्च 2024 पासून तर 4 मार्च 2024 पर्यंत तुमच्या लॉगिन मध्ये काय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पुढे त्यांचं काय म्हणणं आहे ते बघू आपण। तर पुढे ते म्हणतात की सदर उत्तर तालिकेतील प्रश्न संदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक 2 मार्च 2024 सकाळी 8 वाजतापासून तर 4 मार्च 2024 रात्री 11:55 म्हणजे 11:55 पर्यंत या कालावधीत त्यांच्या लॉगिन मधून प्रश्नासंबंधी हरकती, त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन वेब लिंक्स इतर सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्या। तर काय, तर तुमची जे रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला, तर या रिस्पॉन्स शीट मध्ये जर तुम्हाला वाटत असेल काही हरकत घ्यायची असेल, म्हणजे काही ऑब्जेक्शन जर तुम्हाला रेज वगैरे करायचं असेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन साठी ऑब्जेक्शन फॉर्म अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। मग तुम्ही ऑब्जेक्शन कधी घेऊ शकता तर 2/3/2024 पासून सकाळी 8 वाजतापासून तर 4/3/2024 पर्यंत म्हणजे 4 मार्च 2024 पर्यंत रात्री 11:55 पर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता। एक जरी प्रश्न असेल आणि तुम्हाला ऑब्जेक्शन जर रेज करायचं असेल तर तुम्ही त्या ऑब्जेक्शन साठी काय करायचं आहे, काय आवश्यक त्या अभिलेखासह ऑनलाईन वेब लिंक इतर सोबत ऑनलाईन पद्धतीद्वारे सादर करू शकता। म्हणजे तुम्ही ऑनलाईन तुमचं ऑब्जेक्शन रेज करू शकता, म्हणजे तुम्ही आक्षेप घेऊ शकता। त्यानंतर पुढे ते म्हणतात की वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही। तर वर जी पद्धत आपल्याला दिलेली आहे म्हणजे तुम्हाला विहित ऑनलाईन पद्धतीतच काय करायचं आहे, ऑब्जेक्शन रेज करायचं आहे जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात। मग ती कोणतीही तुमची पोस्ट असतो त्या पोस्ट विषयी तुम्हाला काही हरकत असेल तर ती हरकत तुम्हाला ऑनलाईनच नोंदावी लागणार आहे आणि तेही तुमच्या लॉगिन मधूनच, म्हणजे तुमचा जो लॉगिन आयडी वगैरे असेल, जी क्रेडेन्शियल असतील ते टाकून तुम्ही लॉगिन करायचं आहे तुमच्या अकाउंटला। तुमच्या अकाउंटला लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तशा प्रकारची विंडोज प्रोव्हाइड केल्या जाईल ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी। तर त्यामधून तुम्हाला काय करायचे, हे ऑब्जेक्शन रेज करायचं आहे म्हणजे हरकत घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी दिली की या व्यतिरिक्त म्हणजे वर मेन्शन केलेल्या व्यतिरिक्त काय इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेली हरकत
कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही. म्हणजे तुम्ही लेखी तक्रार वगैरे देऊ शकणार नाही किंवा ईमेल द्वारे सुद्धा तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन रेज करू शकत नाही किंवा अदर जे काही मीन्स वगैरे असतील त्याद्वारे तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकत नाही. तुम्हाला जर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या लॉगिन ID मधूनच करावं लागेल. वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉगिनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, वर नमूद केलेलं जे मेथड आहे म्हणजे ऑनलाईन पद्धती आहे याद्वारे तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्जेक्शन घ्यायचं आहे म्हणजे हरकत घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे या कालावधीतच घ्यायचं आहे म्हणजे 4 मार्च 2024 पूर्वीच घ्यायचं आहे. त्याच्यापूर्वी जर तुम्ही घेतलं 11:55 पूर्वी 4 तारखेला 4 मार्च 2024 ला तरच तुमचं ते व्हॅलिड ऑब्जेक्शन ठरल्या जाणार आहे. म्हणजे तुमचा आक्षेप काय वेळेतच म्हणजे दिलेल्या कालावधीतच घेणे आवश्यक आहे. या कालावधीत जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तरच तुमचा आक्षेपांचा काय केला जाणार, विचार केला जाणार आहे. तर याकरता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, त्यांनी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, लॉगिन लिंक. तशी तुम्हाला सर्वच विद्यार्थ्यांना माहीत आहे लॉगिन लिंक, त्याविषयी सविस्तर माहिती सुद्धा आहे. तर बघा ही लिंक दिलेली आहे HTTP चे. तर हे cdn.dgalium.com/eform/configure HTML 3275 काय सरळ वेबसाईट आहे आपली, लॉगिन लिंक आहे. तुमच्या सर्वांनाच ती ओळखीची आहे, परिचित आहे. तर याच्यामध्ये उमेदवारांची नोंद घ्यावी, या काय सगळ्या गोष्टीची काय घ्यायची आहे, उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. असं हे जे प्रसिद्धी पत्रक आहे प्रबंधक निरीक्षक 1 उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर सविस्तर जर याविषयी आपल्याला बोलायचं झालं नेमकं काय आहे तर तुम्ही सरळ इथं सांगू शकता, काय सांगू शकता की 4 तारखेपर्यंत काय 4 मार्च पर्यंत तुम्ही रात्री 11:55 पर्यंत तुम्हाला काही हरकत असेल तर ती हरकत तुम्ही नोंदवू शकता. जर तुम्हाला काही खरंच हरकत असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हरकतीवरती काय करायचं म्हणजे हरकत त्यांनी घ्यायची आहे. ती हरकत कशी घ्यायची आहे त्याची पद्धत त्यांनी दिलेली आहे की तुम्हाला विहित ऑनलाईन पद्धतीतच ते काय करायला लागेल, हरकत घ्यावी लागणार आहे. आणि तुम्हाला काहीच नाही, जनरल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे, त्याच्यामध्ये लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्मची विंडोज वगैरे दिसेल, ते ऑब्जेक्शन फॉर्म भरून फिलअप करायचं आहे. बस सॉल्व, बस एवढीच प्रोसिजर आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि गव्हर्नमेंट नोकरी असेल म्हणजे सरकारी नोकरी असेल याची जर तुम्हाला अपडेट वेळेवर हवी असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असतील तर ते क्वेरीज वगैरे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.